श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय अत्यंत खूप खास विशेष महत्त्व आहे। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजेसाठी वर्षातील 15 दिवस हे खूप खास मानले जातात, ज्याला पितृपक्ष या नावाने ओळखलं जातं। पितृपक्षात आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येतात आणि त्याचबरोबर पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी जे आहेत तर ते देखील केले जातात। या दिवशी श्राद्ध, पिंडदान, तर्पण करण्यास फार महत्त्व आहे। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचं ऋण फेडलं जातं, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे। त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्षाचे एकूण 16 दिवस असतात, परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात जी आहे तर ती केली जात नाही। तर यंदा 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात ही 7 सप्टेंबर रविवार या दिवशी सुरू झालेली आहे। या दिवशी चंद्रग्रहण जी 7 या पितृपक्षाची समाप्ती जी आहे तर ती 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे। या दिवशी सर्व पितृ अमावस्या असणार आहे। पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला खूप खास, विशेष, अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर मग तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध, तर्पण, पिंडदान विधी जे आहेत तर ते करू शकता। पितृपक्षाच्या काळात पितरांचं तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं, त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो। या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा, वस्त्रदान जे आहे तर ते केले जातात। या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। श्राद्ध करण्याची जी वेळ आहे तर ती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते। दुपारी 12 वाजता पितरांचं श्राद्ध केलं जातं। सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले जाते आणि यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात। तर या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये तुम्ही या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे। यामुळे काय होईल तर 100 पिढ्यांचा आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन जाईल। आपल्या घरातील जे काही इडापिडा आहे तर ती 24 तासामध्ये दूर होईल। त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, दोष जे आहेत तर ते नष्ट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा लागतो। यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या, चपाती, खीर, पुरी, पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार जशी आपल्या भागामध्ये प्रथा आहे, पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण नैवेद्य बनवतो आणि तो पितरांना जेवण्यासाठी देत असतो। पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर पितृशांती केली जाते। पितरांचे पिंडदान देखील या काळात केलं जातं। यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतील तर त्या नष्ट होतात। त्याचबरोबर पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावं, कारण आपले पितर हे कोणत्याही रूपामध्ये येऊन ते खाऊन जातात असं म्हटलं जातं। त्यामुळे या कालावधीमध्ये पक्ष्यांना आणि जनावरांना चारा हा आवर्जून द्यावा। गाईला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात। तसेच कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने देखील पापांपासून मुक्ती मिळते व पुण्याचे काम आपल्या हातून घडत असते असं देखील मानलं जातं। त्यामुळे पितृपक्षात दान
करण्याला देखील विशेष अत्यंत महत्त्व आहे। या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता। त्याचबरोबर त्यांना गरजेच्या वस्तू, अन्नदान, कपडे व जे आहेत तर ते करू शकता। यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील जे काही बॅड लक आहे तर ते सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होत असते। पितृपक्षामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नियम पाळायचे असतात, ज्यामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांचं श्राद्ध तिथी आहे त्या दिवशी घरातील नवरा बायकोने ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आवर्जून करावं। या कालावधीमध्ये करायचं असतं। त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल वाईट साईड जे आहे तर ते बोलायचं नसतं, वाईट चिंतन करायचं नसतं। आपण जर वाईट चिंतन केलं तर त्याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतात, कारण आपले पूर्वज या कालावधीमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला निवास करत असतात। त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या पाळायच्या असतात। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये तुम्हाला अजून काही नियम पाळायचे आहे। आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात। आता हे कोणते नियम आहे, कोणत्या भाज्या आहे, आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाही याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। त्यानंतर आपल्याला एका झाडाला स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे। बघा, आजूबाजूला आपल्या अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते। म्हणजेच काय तर आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं आपण पूजन करत आलेलो आहोत, बरोबर। पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुदेव निवास करत असतात। वडाचं झाड असेल, बेलवृक्ष असेल, त्याचबरोबर औदुंबराचं झाड असेल, शमीपत्राचं झाड असेल, रुईचं झाड असेल, अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा आपण करत असतो। आणि या झाडांची पूजा आपण का करतो, कारण त्यामध्ये जी दैवी शक्ती असते तर त्याचा अनुभव आपल्याला यावा, आपल्यावरती साक्षात देवी देवतांची कृपा विशिष्ट व्हावी, यासाठी आपण हे पूजन जे आहे तर ते मनापासून करत आलेलो आहोत। अशाच पद्धतीने जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीचं फळ जे आहे तर ते मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नसेल, सतत तो अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल, जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही, सतत अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असतो। त्याचबरोबर घरामध्ये जे नवरा बायको असतात ना तर त्यांच्यामध्ये पटत नाही, सतत वादविवाद भांडणे होत असतात, घरामध्ये शांती एकोपा जो आहे तर तो टिकत नाही, सुख समृद्धी घरामध्ये टिकून राहत नाही। त्याचप्रमाणे पतीची, मुलांची, घराची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी थांबून गेलेली आहे, काहीतरी दोष आपल्या घराला लागलेला आहे, याचा अनुभव हा वारंवार आपल्याला येत असतो। आणि अशाच पद्धतीने आपल्याला या अनेक अडचणींचा सामना जो आहे तर तो जीवनामध्ये करावा लागतो। आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे, मग त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, कर्जमुक्तीसाठी असेल, धनप्राप्ती संबंधित असतील तर त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा, आपण पितृपक्षामध्ये रोज जरी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम, ज्यांना शक्य नसेल त्यांनी एकदा केला तरी देखील चालणार आहे। ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपली रोजची जी काय देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे। त्यानंतर एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करून घेतला तरी देखील चालणार आहे। त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आपले पूर्वज ज्या वेळेस मृत्यू लोकातून आपल्या पृथ्वी तलावरती येतात त्यावेळेस ते कोणत्या झाडावरती निवास करत असतात तर ते पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात। त्यामुळे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा या पितृपक्षामध्ये करायचीच आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, आपण तयार करून आणलेलं। यानंतर तुम्हाला पंजिरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे। पंजिरी कशा पद्धतीने तयार करायची, गव्हाच्या
गव्हाचं पीठ थोडंसं भाजायचं, त्यामध्ये साखर मिक्स करायची, थोडीशी बडीशोप जी आहे तर ती मिक्स करायची, थोडंसं खोबरं तुम्हाला मिक्स करायचं आणि ही पंजिरी जी आहे तर ती तुम्हाला त्या झाडापाशी घेऊन जायचं आहे आणि सर्वात प्रथम एक जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिथे लावून घ्यायचा आहे। दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। लक्षात घ्या, दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते। त्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या 5 प्रदक्षिणा करायच्या आहे। बघा, तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। हा उपाय तुम्ही रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही उपाय नक्की करून बघा, खूप छान उपाय आहे आणि यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही उपाय करून बघा, याचा नक्कीच तुम्हाला लाभ जो आहे तर होईल। खूप प्रभावशाली उपाय आहे। जर हा उपाय केला तर याचे खूप चांगले अनुभव जे आहेत तर ते तुम्हाला यायला लागतील। जी पंजिरी आपण सोबत आणलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला तिथेच पिंपळाच्या झाडाशी अर्पण करायची आहे, मुळाजवळ। तर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला रविवार सोडून पितृपक्षामध्ये कधीही तुम्ही करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।